जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आता चाललोय चिंबोऱ्या आणायला मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो आपण कशा चिंबोऱ्या घेतोय. तो ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आता मी घरी आलोय चिंबोऱ्या घेऊन आणि आता मस्त चिंबोऱ्या साफ केल्या मी. आणि त्यानंतर मम्मी आता रेसिपी बनवत लावली चिंबोऱ्यांची. तर रेसिपी नक्की बघत राहा तुम्ही. तर स्टार्टिंगला आपण एका टोपामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर तो चांगला कांदा शिजून द्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मित्रांनो, मसाले घ्यायचे आहेत. हा आहे खडा मसाला, हा आहे हिरवा वाटण, हा खोबऱ्याचा वाटण नाही टोमॅटो. ते झाल्यानंतर खडे मसाले टाकायचे आहेत कांद्यामध्ये. नंतर परतून घ्यायचं नीट. आणि परत खडे मसाले झाल्यानंतर मी थोडासा परतून घेतला. मग आता मम्मीने घरचे मसाले घेतलेत. तर यामध्ये घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला आहे, 1 चमच टाकला. 1 चमच जिरा पावडर, 1 चमच हळद टाकले. आणि आता हा आहे मम्मी टाकते तो आहे आगरी मसाला. तर 1, 2, 3, 4 चम्मच 5 चम्मच आगरी मसाला टाकले. त्यानंतर चांगलेपणे आपण परतून घेऊ. मसाल्याला शिजून द्या. मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवा वाटण टाकणार आहोत. वाटण टाकल्यानंतर परत एकदा चांगल्यापणे मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर पूर्ण मसाला शिजून द्यायचा आहे. आता मसाला शिजला आहे. त्यानंतर आपण जे साफ केलेले चिंबोरे आहेत त्याच्यात टाकू. हे बघा, असे चिंबोरे टाकतो आपण. आणि चिंबोऱ्यांना सगळा मसाला लावून घ्यायचा आहे. ही माझी मम्मी. तर चिंबोऱ्याचे सगळे फांगडे आणि नांगे टाकायचे आहेत त्याच्यात. ते झाल्यानंतर त्याला आता झाकण देऊन मसाला पहिले सर्व चिंबोऱ्यांना लावून घ्यायचा चांगल्या पद्धतीने. लावल्यानंतर त्याच्यावर एक वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचा. थोडंसं झाकण ठेवल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर गरम पाणी टाकायचं थोडंसं. आणि थोडासा गरम पाणी आतमध्ये सुद्धा टाकायचं. आणि नंतर परत एक झाकण ठेवून मस्त उकळी येण्यासाठी सोडून द्यायचा. एकदा आपण गाठलून घेऊ चिंबोऱ्या. पूर्ण मसाला त्या चिंबोऱ्यांना लागला पाहिजे. आणि लागल्यानंतर आता झाकण ठेवू त्याच्यावर आणि नंतर मस्त शिजवत बसू. तर चिंबोऱ्या बनवता बनवता एवढा पाऊस आला ना, तर काय सांगू तुम्हाला, जाम पाऊस आलता. तर बघा पाऊस तुम्ही. आणि आता एक साईडला आपले चिंबोऱ्या पण शिजलेल्या आहेत. ते इथं मम्मीने वाटण टाकले. सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. या वाटण टाकल्यानंतर चिंबोऱ्यांचा जो रस्सा असतो त्याला घट्टपणा येतो आणि त्याची चव अजून वाढते. तर हे आता ऑलमोस्ट रेडीच झालेले आहेत. तर परत एक उकळी येण्यासाठी परत एकदा आपण झाकण ठेवू आणि मस्त शिजून देऊ त्याला. आता मित्रांनो, चिंबोऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर मम्मी तर कोथिंबीर टाकते. तर कोथिंबीर टाकल्यानंतर आपले चिंबोऱ्या रेडी होतील. आणि आता चिंबोऱ्या रेडी झाल्यानंतर मी मस्त आता जेवायला घेणार आहे गरम गरम. चिंबोऱ्या झाल्या त्याचा मित्रांनो. तर आमच्या मम्मीची स्माईल बघा. तर मी आता जेवायला बसलोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि रेसिपी ट्राय करा.